500 कोटी रुपये कर्जमाफीसाठी काढून ठेवलेले आहे. आता माझा प्रश्न असा आहे की 500 कोटी ह्या कर्जमाफीचे नाही, एक हे जे फडणवीस 14 ते 19 जेव्हा मुख्यमंत्री होते राज्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची योजना केली होती. त्याच्यामध्ये अनेक शेतकरी सुटले. हे शेतकरी कोर्टात सुप्रीम कोर्टात दोन्ही ठिकाणी कोर्टाने आदेश दिले की जेवढे तुमचे बॅलन्स आहेत शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही द्या. त्यामुळे जे काही शेतकरी गेले होते त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नव्हता. जवळपास 5,017 कोटी एवढे पैसे सरकारला देणं आहे. पण त्याच्या मोबदल्यात जे कोर्टात गेले होते फक्त त्यांचेच 500 कोटी रुपये सरकार देते आहे. जे कोर्टाचा आदेश सुद्धा मानत नाही आणि एकीकडे आम्ही कर्जमाफी केल्याशिवाय शांत राहणार नाही अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना भूलथापा देण्याचं काम सरकार करते आहे. हे सरकारची तिजोरी ही खडखडाट आहे. त्यांनी दिवाळ काढलेला आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून हे तुटपुंजी जी काही व्यवस्था केली जाते आणि मागच्या कर्जाची आहे. हे आताचे 500 कोटी नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल या सरकारच्या मनात काय नेमकं आहे. कोर्टाचा आदेश झाल्यानंतर हे पैसे देतात. स्वतःच यांची काही मानसिकता नाही. विरोधक किती ओरडले त्याला काही यांचं घेणं देणं नाही. अशी परिस्थिती या सरकारची आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा यांचा विषय नाही. फक्त शेतकऱ्यांना निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या नावाने मतं मागणं हाच या महायुतीचा धर्म आहे आणि म्हणून हे सरकार त्या पद्धतीने अंबादास दानवेंनी व्हिडिओ व्हायरल कृष्णा आंध्रे अजूनही सापडत नाही. आपल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता मुद्दा तोच आहे. आता कायदा सुव्यवस्थेमध्ये सरकारचं जे फेल्युअर आहे फेल्युअर आम्ही मांडणारच आहे. आणि म्हणून आता जेव्हा कमिटीची मीटिंग होईल तेव्हा त्या दिवशी हे अधिवेशन वाढवून देण्याची भूमिका आमची राहणार.